नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत 10वीच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून. हायकोर्टाने सरकारला अनेक प्रश्न विचारत ताशेरे ओढले आणि या सगळ्या मुद्द्यामध्ये सरकारने हा निर्णय वेळेत का घेतला नाही, याच्यावर पुढे काय करणार आहे सरकार, असे प्रश्न उपस्थित करत असताना शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य याला संरक्षण आता परमेश्वरच देऊ शकतो अशा प्रकारचे खडे बोल देखील आपल्या सुनावणीमध्ये कोर्टाने सुनावलेले आहेत. या सगळ्याबद्दल चर्चा होत असताना पुढे काय होणार 10वीचं, असे प्रश्न सगळ्यांच्या पालकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात पडत असतानाच आता सरकारने अशी भूमिका घेतली आहे की 10वीच्या परीक्षा सरकार घेणार नाही. त्यामुळे SSC बोर्डाच्या परीक्षा 10वीच्या होणार नाहीत. 12वीच्या परीक्षांचं नियोजन चालू आहे असं कळतंय, पण होणार पुढं काय याची अजून कुठली खात्री नाही आहे. त्यामुळे याच मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आहेत आणि पालक संघटनेचे हरीश बुटले हे देखील आहेत आणि हायकोर्टामध्ये ज्यांनी याचिका केली होती ते धनंजय कुलकर्णी हे देखील आपल्यासोबत आहेत. बच्चू भाऊ, सुरुवात तुमच्यापासून. 10वीच्या परीक्षा अखेर सरकार घेणार आहे की नाही घेणार आहे, काय भूमिका स्पष्टपणे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगून ते तर जाहीरच केलं. या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं का आपण 2 दिवसात या सगळ्या विषयावर निर्णय ते देणार आहे. दोन दिवसामध्ये हे सगळं निर्णय घेऊन आपल्या समोर ते स्पष्ट होईल. महत्वाचं लक्षात घ्या का 10वीच्या परीक्षा असू द्या, इतरही परीक्षा आपण ज्या पाहिल्या संवादात आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात काही निर्णय घेतल्या, विद्यार्थ्यांनी आंदोलन घेतलं का आम्ही काय कोविडग्रस्त व्हाव, आम्हाला उद्या लागण झाली तर कोण जबाबदार होईल, पुन्हा रस्त्यावर आले आणि ते परीक्षा रद्द करावं लागतं. सगळ्यांच्या समोर तुमच्या आमच्या समोर पहिले शिक्षणापेक्षा जीव महत्वाचा होता, आरोग्य महत्वाचं होतं. या सगळ्या प्रकोपाचं आम्ही कुठं आमचे विद्यार्थी बळी पडले नाही पाहिजे हे सगळ्या समोरच्या सगळ्यांच्या पालकापासून तर अधिकारी तर नेत्यापासून विरोधी पक्षापासून सगळ्यांच्या डोक्यात तेच होतं का आपण विद्यार्थी या सगळ्या प्रकोपाला बळी पडला नाही पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून काही निर्णय आपल्याला घ्यावे लागले, ते पुऱ्या देशात घेतले. आता 10वीची परीक्षा फक्त काय महाराष्ट्रानंच रद्द केली काय, तर इतरही राज्यानं रद्द केली. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या SSC बोर्डानं सुद्धा 10वीची परीक्षा घेऊ नये असं सरळ निर्णय घेतला आणि ते घेत नाहीये. ही सगळ्या सगळी ही परिस्थिती आहे. आता आपण 12वीच्या परीक्षेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 12वीच्या परीक्षा आपण मेच्या एंडिंग मध्ये या सगळ्या हप्त्यात घेणार होतं, ठरलं होतं. आपली व्यवस्था सगळी झाली होती, तशा प्रकारच्या नियोजन पण झालं होतं. आपण सगळ्या समित्यांना बोलावून सगळ्या विषय त्याचे तज्ज्ञ त्यांना पण बोलावलं होतं. CM साहेबांना आमच्यासोबत सुद्धा 4 ते 5 बैठकी याच्या संदर्भात घेतल्या आणि हे सगळं करताना आता आपण मे महिन्यात घेणार तर ही दुसरी लाट आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा आता अधिक निर्णय बदलाची वेळ आली, कधी जून मध्ये घ्यायची का, अनेक आहे. याच्यातल्या उपाययोजना महत्वाच्या आहेत, त्या होणं खरं तर गरजेचं आहे. काय होतंय की ही परिस्थिती याच्यावर आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं समोर गेलं पाहिजे. निवड शिक्षण विभागावरच याचे परिणाम पडले नाही, सगळ्याच विभागावर पडले. तुम्ही जर विचार केला तर कुणाचं आयुष्य इथं संपून गेलेलं आहे. एका घरात तर आम्ही पाहतो त्याचे वंशवाढच राहिली. सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा परिणाम फक्त एका शिक्षणावर झाला का, तो सगळ्या घटकावर याचा परिणाम झालेला आहे. आणि मग आपलं लक्ष पाहिलं होतं का शिक्षण आजचं उद्या घेता येईल, पण जीव गेला तर ते आपल्याला अडचणीचा विषय येईल. आणि म्हणून त्या सोयीनं मंत्रालयानं तशा पद्धतीचे निर्णय घेतले. काहीच केलं नाही असं होऊ शकत. अशा कोर्टानं जे काही ताशारे ओढले, कशा पद्धतीने सूचना दिल्या, कोर्टाला कदाचित माहीत नसेल, काय उपाययोजना केल्या आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. कोर्टाचे आपण पाहतोय का प्रत्येक वेळेनं आम्ही अर्धी फी प्रायव्हेट शाळेनं घ्यावा, त्याच्यापेक्षा जास्त फी घेऊ नये असं आपण शासन निर्णय केला आणि कोर्टाने सांगितलं असं कसं करता येणार नाही, पूर्ण फीस भरावं लागेल. कोर्टाचे काही निर्णय आपल्याला माहित आहे कसे चुकीचे झाले. कुठे आपण शाळेवर कारवाई करायला जातो, कोर्ट त्याला स्टे देतं आणि मग थांबावं लागतं. अनेक गोष्टी आपण पाहतो का कोर्ट म्हणते म्हणजे ते सर्व सत्य असं होऊ शकत नाही. आणि आम्ही काही कमी पडलो असू शकते, काही कमी पडलो असेल, काही गोष्टी याच्यामध्ये या सगळ्या व्यापामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये काही गोष्टी ज्या करायला पाहिजे त्या झाल्या नसणार. पण प्रामाणिकपणे जे प्रयत्न केले आहे सरकारने ते प्रामाणिकपणे केले, त्याच्याबद्दल काही मला वाटतं दुमत नाहीये. ठीक आहे. तर धनंजय कुलकर्णी, आपलं काय मत आहे की शासन म्हणतंय तुम्ही याचिका केली होती की 10वीच्या परीक्षेबद्दल काय तो निर्णय सरकारने घ्यावा, पण सरकारने आता निर्णय घेतला की 10वीच्या परीक्षा होणार नाहीयेत, माफ करा. 10वीच्या परीक्षा होणार नाहीयेत असं त्यांनी अधिकृत आज आता त्यांना न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत हा
ते त्यांचा निर्णय करतील. मगाशी मुख्यमंत्री म्हटले की आम्ही 2 दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करू परीक्षा संबंधामध्ये. त्यामुळे आता या क्षणी निर्णय झाला आहे झाला नाही याविषयी गोंधळाची परिस्थिती असू शकते. पण आमचं एकच म्हणणं याच्यातलं सैद्धांतिक आहे की जसं गेल्या वर्षी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत परीक्षेचा न घेता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यासंबंधी निर्णय शासनाने केला होता, त्याच्या संबंधाने उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली, ती केली होती. त्याच्यात त्यांनी परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देऊ नये असा निर्णय उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी केला. त्याच निर्णयाच्या प्रकाशामध्ये आम्ही असं म्हटलं की 10वीची परीक्षा झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नये. आता परीक्षा कशी घ्यायची, पर्याय काय असू शकतात याचा विचार शासनाने केला पाहिजे, शिक्षण तज्ञांनी केला पाहिजे. केवळ परीक्षा रद्द हा या एकाच पर्यायाचा विचार न करता अन्य पर्यायाचा विचार शासनाने केला नाही असं आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागलं आणि त्यामुळे न्यायालयाने काल 3 प्रश्न विचारले यांना. 12वीची परीक्षा घेतात तर मग 10वीची परीक्षा का घेऊ शकत नाही, त्याच्यावरती त्यांच्याकडे काल न्यायालयात काही उत्तर नव्हतं. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे परीक्षा महाराष्ट्रात घ्यायची तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी अंतर्गत मूल्यमापनच होऊ शकलेलं नाही, कारण गेल्या वर्षी शाळाच झाली नाही आणि महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये ऑनलाईन अंतर्गत मूल्यमापन झालं असेल असं विधान धाडसानी करणं शक्य नाही. त्यामुळे त्याही मार्गाने विद्यार्थ्यांना पास करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवून किंवा त्यांची सुरक्षित परीक्षा घेऊन आपल्याला काय मार्गाने पुढे जाता येईल याचा विचार केला पाहिजे. तो पर्याय शासनाने न्यायालयामध्ये मांडला पाहिजे. काल न्यायालयाने स्पष्ट केलंय परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही अंधकारमय करू शकत नाही. 10वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातली पहिली सार्वजनिक परीक्षा असते. त्यामुळे या सार्वजनिक परीक्षेमध्ये तुम्ही जर त्यांना ठेंगा दाखवला तर त्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टिकोनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचा विचार शासनाने केला पाहिजे. आणि देशामध्ये किती राज्यांनी 10वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत? काल न्यायालयामध्ये स्पष्ट झालं त्यानुसार महाराष्ट्र आणि तामिळनाडू या 2च राज्यांनी परीक्षा रद्द केलेल्या आहेत. अन्य राज्यांनी अजून निर्णय केलेला नाही. सीबीएसई बोर्ड रद्द केले. उत्तर द्या. सगळ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्या. तर काल न्यायालयामध्ये स्पष्ट झालंय की तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकार यांच्या रद्द आहे. ठीक आहे, आपण मंत्र्यांकडनं उत्तर घेऊ. बच्चूकडे उत्तर द्या. माझं काय मत आहे, केंद्रीय मंत्रालयानं सुद्धा त्यांचे सगळे बोर्ड आहे, SSC CBSE बोर्ड वगैरे याच्या सगळ्या परीक्षा त्यांनी रद्द केलेल्या आहे. प्रश्न परीक्षेचा हे विषय नाही आहे. परीक्षा आपण त्याच्यातल्या काय उपाय योजना त्याच्यामध्ये खरं तर महत्वाच्या मागच्या वर्षीचे काही ठिकाणी तुम्ही पाहतोय का ही वस्तुस्थिती आहे. मी राज्यमंत्री जरी असलो तरी राज्याची वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी ऑनलाईन अभ्यासक्रम झालाच नाही. त्या अर्ध्या विद्यार्थ्यापर्यंत झाला, अर्ध्या विद्यार्थ्यापर्यंत झाला नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि काही ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांनी तो प्रयत्न केला का आम्ही हा अभ्यासक्रम घेतला असं दाखवलं, पण प्रत्यक्षात तिथं सुद्धा प्रायव्हेट SSC बोर्ड CBSE बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्यांनी त्यांचा पण अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, 50%च झाला. अशा सगळ्या गोंधळाची व्यवस्था आहे. परीक्षा अभ्यासक्रम हा 50%, कुठं 50% झाला, कुठं 25% झाला. त्याच्यामुळे हा एक मोठा गोंधळ आहे. शैक्षणिक कार्य पूर्ण झालं असं होत नाही. ही एक वस्तुस्थिती निश्चितपणे आहे. पण जो मुद्दा काल कोर्टाच्या सुनावणीमध्ये जो मुद्दा उपस्थित झाला की 12वीची परीक्षा घ्या, 10वीची घेऊ नका, असे सल्ले तुम्हाला देतंय कोण? हे धोरणकर्ते कोण आहेत? हे धोरणी माणसं कोण आहेत असे सल्ले देत आहे? असा प्रश्न कोर्टाने विचारला. कोर्टानं अनेक प्रश्न विचारताना कोर्टाने ह्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केलेला दिसत नाही. मला असं म्हणायचं आहे का आपण आताही 12वीची परीक्षा आपण जाहीर केली का? तारीख जाहीर केली का? नाही केली. आपण केली होती मे महिन्याच्या आखरी हप्त्यात घेऊ, पण नाही घेऊ शकत आता आपण. म्हणजे 12वीची परीक्षा होणार नाही असं तुम्ही म्हणताय? 12वीची परीक्षा होऊ शकणार नाही याचा अर्थ आहे? शक्यता तुम्ही सांगा. कोरोनाचं तुम्हाला सांगता येतं? कोरोना कसा राहील, कसा पलटून येईल असं सांगणारा जर एखादा भविष्यकार भेटत असेल तर आपण ते करू. इथं पालकांच्या पण विरोध होता. तुम्ही जेव्हा आपण परीक्षा घ्यायचा विचार केला तेव्हा पालक म्हणणं, आम्ही जेव्हा ऑनलाईन सगळं मतं जाणून घेतली तेव्हा 50%, 60% पालक म्हणे आम्ही आमच्या विद्यार्थ्याला नाही पाठवत. आपण काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला, ऑफलाईन नाही पाठवलं. 10%, 5% पण उपस्थिती नव्हती. जेव्हा आपल्याकडे कोरोनाचा अतिशय शांत काळ होता अशा काळात सुद्धा भीती होती पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये भीती होती. हे लक्षात ठेवा. अशा अवस्थेमध्ये ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणं आणि उद्या त्याचे परिणाम वाईट झाले तर पुन्हा आपण हेच बोलणार. तुम्हाला काय गरज होती? शिक्षण महत्वाचं का जीव महत्वाचा आहे?
अनेक प्रश्न उलटे उद्या न्यायालयानंच विचारले असते. हम्म. ह्या सगळ्या गोष्टीचा काय होतंय का हे परिस्थितीच गोंधळलेली आहे. त्याच्यामुळे हा थोडासा गोंधळ आहेच, ते मान्यच करतो. ठीक आहे. हरीश बुटले, आपल्याला काय म्हणायचं की ज्या पद्धतीने काल न्यायालयात झालेली सुनावणी न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले, तर पालक संघटनेचं आपण प्रतिनिधित्व करताय, तर आपले जे मुद्दे आहेत, जे मुद्दे आपण काही मागच्या चर्चेत पण घेतलेले होते जेव्हा 10वीच्या परीक्षेसंदर्भात आपण चर्चा केली होती, आता ह्या मुद्दा अधिक पुढे जाताना दिसतोय आणि एका ठिकाणी कुठेतरी पूर्णविराम मिळेल असं वाटतंय. नाही, पूर्णविराम मिळेल असं दिसत नाहीये आता. नेमकेपणाने ज्या पद्धतीने कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत, तर त्याच्यामध्ये क्लॅरिटीनी अगदी सरकारला विचारलेलं आहे की तुम्ही नेमकं काय करणार आहे ते सांगा. समजा जर तुम्ही ती परीक्षा रद्द केलेले तो निर्णय मागे घेणार नसेल तर आम्ही घेऊया का, इतकं स्पष्टपणे त्यांनी ते विचारलेलं आहे. अर्थातच हे सगळंच्या सगळं जेव्हा अगदी विचारलं गेलेलं, त्याच्या मागचं महत्वाचं कारण हे होतं की सीबीएसईनी किमान परीक्षा रद्द केल्यानंतर त्यांनी अंतर्गत मूल्यमापन कसं केलं पाहिजे याविषयी काही ना काहीतरी हालचाल केलेली होती. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळांनी, बोर्डांनी जी काही हालचाल करायला पाहिजे होती किंवा सरकारी पातळीवर जी हालचाल करायला पाहिजे होती, कसं बच्चू भाऊ आता म्हणतात आहेत की पडद्यामागे खूप काही कामं झालेली आहेत किंवा काय, कदाचित कोरोनामुळे ती पुढे इतर व्यस्ततेमुळे आली नसेल, कदाचित असूही शकेल, परंतु हे मात्र आतापर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये की हे मूल्यमापन नेमकं कसं होणार आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा येतो की तुम्हाला 10वीची परीक्षा घ्यायची नाहीये आणि 12वीची घ्यायची आहे. मग आता 12वीची घेऊ शकता, तर मग 10वीची का घेऊ शकत नाही? मग तुम्ही कॅन्सल जर करायची, 12वी पण अजून अधांतरी आहे. आता बच्चू भाऊ म्हणाले 12वीचं पण अजून निर्णय अधांतरी आहे. अगदीच. म्हणजे त्यांचं म्हणणं तेवढंच अगदी बरोबर आहे की कोणीही भविष्यवेत्ता हे सांगू शकत नाही. आणि मगाशी बच्चू भाऊंनी एक महत्वाचा विषय बोलले ते की कुठल्याही या शिक्षणापेक्षा मनुष्याचा जीव महत्वाचा आहे. आणि मागच्या चर्चेत मी मुद्दामून तो विषय पुढे मांडलेला होता आणि आज बच्चू भाऊंच्या समक्ष मी हे सांगू इच्छितो, शिक्षणाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी केवळ फक्त परीक्षा घेणे आणि न घेणे एवढ्याच प्रलंबित नाही आहेत. मी मागच्या वेळी 25 मुद्दे समोर अगदी ठेवलेले आहेत आणि तसं पत्र पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना आणि संबंधित सर्व यंत्रणेला. त्याचं अजून उत्तर आलेलं नाहीये, परंतु त्या 25 प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत पूर्णपणे स्पष्टपणे विद्यार्थी, त्याच्यातले महत्वाचे प्रश्न स्वतः राज्यमंत्री आपल्या सोबत आहे, तुम्ही एखाद दोन प्रश्न महत्वाचे विचारू शकता त्यांना. मी नक्कीच अगदी विचारतो की त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की ही 10वीची परीक्षा तुम्ही कॅन्सल केल्यानंतर 11वीच्या प्रवेशांचा एकंदरीत गुंता तुम्ही कसा सोडवणार आहे. 11वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला अंतर्गत मूल्यमापन तुम्ही वापरणार आहात का त्याच्यासाठी एक वेगळी सीईटी घेणार आहात. सीईटी घेण्यासाठी काही पालकांचा एकंदरीत दुजोरा मिळाला, 70% पालकांचा, पण 30% पालक त्याच्यावर खुश नाहीयेत. ओके, सीईटी घेतल्यानंतर तुम्ही सीईटी कोणत्या प्रकारातली घेणार. तुम्ही आपल्याला प्रवेश देताना सगळ्या प्रकारचे विद्यार्थी एकत्रित येणार आहे. SSCचे असणार आहे, त्याच्यानंतर सीबीएसईचे पण असणार आहेत, त्याच्यानंतर ICSEचे पण असणार आहेत. सगळ्यांसाठी समान परीक्षा असणार आहे का? ती घेऊन चालणार नाही, कारण की प्रत्येकाचा सिलेबस वेगवेगळा आहे. मग काही ठराविक विषयांसाठी तुम्ही गणित इंग्रजीसाठीच फक्त सायन्स आणि गणित आणि इंग्रजी असा टप्पा घेणार आहे का त्याच्यासाठी? तो घेतला तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना तुम्ही कोणत्या निकषावर पुन्हा देणार आहात. या सगळ्या गोष्टी अतिशय ठीक आहे, याचं उत्तर आपण घेऊ. होऊन गेला पाहिजे. ठीक आहे हरीश बुटले, उत्तर घेऊ. बच्चू भाऊ उत्तर द्या त्यांचं. नाही, हरीशजीचं म्हणणं अगदी बरोबर आहे. काही प्रश्न जसे त्यांचे आहेत ते आपण विचारात घेऊच, काही विषय नाही आहे. आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमची मीटिंग पण आहे. त्यांचे जे प्रश्न आहेत, जे काही प्रश्न उपस्थित केले ते आपण विचारात घेऊ. त्यांचं निवेदन आमच्याकडे आलं नाही नसते तर मी त्यांच्याकडून मागून पण घेईल. पण अनेक प्रश्न मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा 5-6 वेळा याच्या संदर्भात बैठकी घेतल्या, तुम्ही सांगा राजेंद्रजी, याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. एवढेच प्रश्न थोडे आहे. हो, तुम्ही 8वी 9वी 10वी अर्ध्या 75% विद्यार्थी जे गरीब आहे त्यांना शिक्षणच भेटलं नाही राव. ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल नाही, जे श्रीमंत नाही, जे गरीब आहे, जे जिल्हा परिषदच्या शाळेत आहे, जे नगरपालिकेच्या शाळेमध्ये आहे, जे शहरात राहतं पण गरीब आहे, हे अजूनही 75% पोरांना या 1 वर्षामध्ये शिक्षण गेलंच नाही.
ही वस्तुस्थिती आहे. मी राज्यमंत्री जरी असलो पण वस्तुस्थिती मांडायला मला काही त्याच्यातलं वाईट नाहीये. नाही, हे आमच्या तुम्ही स्पष्ट अधिकाऱ्यांना बोलता सांगावं, म्हणून तसंच तर बोलावं. त्या मानसिकतेतला बच्चू कडू नाहीये. तुम्ही स्पष्ट ही बोलता मोठी बच्चू दरी भाऊ. आहे. म्हणजे पहिले प्रश्न परीक्षेचा नाही, पहिले प्रश्न 25% विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 50% झाला आणि 75% विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा 10% पण झाला नाही. हा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही काही सूचना सुद्धा आम्ही राज्यमंत्री म्हणून शासनाला दिल्या का आपण पुढच्या वर्षी जेव्हा सुरू करताना मागच्या वर्षाचा अर्धा अभ्यासक्रम आणि या वर्षी समोरच्या वर्षाचा अर्धा अभ्यासक्रम असं करून काय करता आलं म्हणजे त्याच्या काही जे विद्यार्थी याच्यापासून सुटले त्यांना ते ज्ञान भेटन का, महत्वाचं आहे का तो अभ्यासक्रम होणं महत्वाचं आहे. तो अभ्यासक्रम जर झाला जो सुटला तो अत्यंत महत्वाचा होता. प्रत्येक वर्गातला 25% अभ्यासक्रम जो अतिशय महत्वाचा तो झाला पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहे. आम्ही असं पत्र मुख्यमंत्री महोदयांना लिहिलं आणि आमच्या वर्षताईंना पण लिहिलं. या बाबतीत माझ्या डोक्यात मोठा संभ्रम त्याच्यामध्ये आहे का अशा प्रकारची जर शैक्षणिक विषमता निर्माण झाली तर आमच्या देशासाठी मोठी घातक ठरू शकतं. अगदी खरं आहे. विषमतेपेक्षा शैक्षणिक विषमता अधिक प्रभावी आणि ते अधिक अडचण निर्माण करणारी असू शकतं. आणि म्हणून पुढच्या वेळेस जसं आता 10वीचा निकाल लावताना 9वीचे काही त्या विद्यार्थ्यांची भेटलेली जे मूल्यमापन झालेलं आहे, 9वी ज्यांना जो अभ्यासक्रम केलेला आहे किंवा ते परीक्षा दिलेला ते विचारात घ्यायचं. 10वीतल्या काही 50%चा विचार करून घ्यायचा, काय उपाययोजना करता येईल किंवा आता परीक्षा पास करायची, 11वी परीक्षा त्याला 11वीला प्रवेश द्यायचा आणि पुन्हा 10वीचा काही राहिलेला अभ्यासक्रम जो महत्वाचा आहे तो घ्यायचा का, त्याच्यावर परीक्षा घ्यायची का, अनेक प्रश्न त्याच्यातून उपाययोजना आता येत्या 2 दिवसात आपण करू. त्याचा प्रश्न आम्ही हरीशजी आणि इतरही लोकांचा फोन करून विचारून तो मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करू. निश्चितपणे अजूनही काही मुद्दे आपल्याला घ्यायचे. एक छोटासा ब्रेक घेतो. हरीशजी, तुमचाही काय मुद्दा मगाशी तुम्ही हात वर करत होता तोही आपण घेऊ. एक छोट्याशा ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात. या धनंजय कुलकर्णी, मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये याचिकेत आपले नेमके काय मुद्दे होते की शासनाने काय केलं पाहिजे होतं, कधीपर्यंत मूल्यमापन पूर्ण केलं पाहिजे होतं? तर गेल्या वर्षीची परिस्थिती म्हणजे प्रामुख्याने या शैक्षणिक वर्षातली परिस्थिती लक्षात घेता खरे तर यावर्षी शाळा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने करोनामुळे होऊ शकल्या नाहीत. काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण झालं, मगाशी कडू सरांनी सांगितलं तसं, काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी झालं नाही. अंतर्गत मूल्यमापन होण्याचा प्रश्नच झाला नाही की ऑनलाईन टीचिंग काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन किंवा शिकवण 25%, 50%, 75% अशा पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली वेगळ्या जिल्ह्यातली वेगळ्या परिसरातली परिस्थिती वेगळी आहे. पण तरीही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचं व्यक्तिगत मार्गदर्शन घेऊन आपला अभ्यास 10वीच्या परीक्षेचा काही ना काही करण्याचा प्रयत्न केलाय. 10वीची परीक्षा होणार असा ठाम निर्णय याच्या 15 एप्रिल पूर्वी शासन सांगत होतं परीक्षा होणार होणार होणार. नंतर करोनामुळे किंवा केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रभावाखाली त्यांनी परीक्षा होणार नाही असं सांगितलं. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षा ही झाली पाहिजे, परीक्षेशिवाय प्रमाणपत्र देता कामा नये. त्याची मूल्यमापनाच्या पद्धतीबद्दल, परीक्षेच्या पद्धतीबद्दल चर्चा होऊ शकते. त्याचे अनेक पर्याय समोर येऊ शकतात आणि त्यामुळे या पर्यायांच्या बाबतीत शासन विचार करेल असं आता मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमचा मुख्यमंत्र्यांवरती आता विश्वास आहे, आमची खात्री आहे की ते 2 दिवसात काल जे न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न आणि अनेक शिक्षण तज्ञांकडून येणारे पर्याय याचा विचार करून योग्य तो निर्णय हे प्रतिज्ञा पत्राच्या रूपाने न्यायालयामध्ये सादर करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. ठीक आहे हरीश बुटले, शेवटचा मुद्दा आपला की ज्या प्रकारे न्यायालयाने एक ताशेरा काल असा ओढला की यापुढे शिक्षण क्षेत्राला आणि विद्यार्थ्याला देवच तारू शकतो, त्याचा अर्थ काय घ्यायचा? हे मात्र नक्कीच अगदी म्हणजे त्यांनी उद्विग्न होऊन केलेलं विधान आहे एवढं नक्की. आणि त्याला कारणही आहेत. ज्या पद्धतीने खरं तर अगदी पारदर्शकता निर्णयांमध्ये पाहिजे तशी पारदर्शकता आणि वेळीच निर्णय घेण्याची जी काही एकंदरीत प्रक्रिया व्हायला पाहिजे ती सरकारमधनं होत नाहीये, हे तेवढंच सत्य आहे. पण त्याच वेळी समजा जर कोर्टाने एवढं उद्विग्न होऊन जे दिलेलं म्हणजे अल्टिमेटम आहे आणि त्यानंतरही सरकार सॅटिस्फाय करू शकलं नाही, कदाचित कोर्ट ऑर्डर करेल की ही परीक्षा तुम्ही 10वीची घ्या, परंतु जेव्हा सरकार सुप्रीम कोर्टात जाईल ना तर तेव्हा ही बाब टिकणार नाही. याचं कारण तिथं शेवटी मानवीय थोडासा भाग तिथे बघावा लागेल आणि
हायकोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टात एक भूमिका अशीही घेतल्या गेलेली होती की तुम्ही इलेक्शन्स कसे काय घेतले या सगळ्या करोनाच्या अशा कालावधीमध्ये. तर आता मात्र अगदी म्हणजे तिथंच सुप्रीम कोर्ट हे नाही म्हणू शकणार की तुम्ही परीक्षा घ्या म्हणून अगदी. तर त्याच्यामुळे एक चांगला चान्स आपल्या सरकारसाठी आहे. तिथे गेल्यानंतर ती परीक्षा कदाचित ती कॅन्सल होईल. परंतु माझं मंत्र्यांना एक विशेष बाब म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात चर्चा करण्यासाठी आणि ही देशव्यापी चर्चा घडवून आणण्यासाठी काही सूचना आहेत त्या मी करू इच्छितो. अगदी थोडक्यात माझा वेळ संपत आलाय. अगदी थोडक्यात, कारण मंत्री महोदयांचं मला मंत्री महोदयांचं उत्तर घ्यायचं. अगदी थोडक्यात सांगतो बच्चू भाऊ, साधारण मागच्या वर्षापासून आतापर्यंत 14 महिन्याचा कालावधी हा करोनामध्ये गेलेला आहे आणि पुढे तिसरी लाट जी येणार आहे ती मुलांच्यासाठी जास्त घातक आहे असं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि असं काही समजा जर घडलं आणि हे शिक्षणच होऊ शकलं नाही तर त्याच्यापेक्षा किमान 6 महिने थांबता आलं आणि नवीन अकॅडमिक इयर 2000, आता आपण अकॅडमिक इयरला कसं म्हणतो 2021-22, ओके, तर नवीन अकॅडमिक इयर तुम्ही जानेवारी 2022 पासूनच सुरू करा ना. तोपर्यंत सगळीच्या सगळी तयारी अशी करा का ज्याच्यामध्ये कितीही मोठ्या प्रमाणावर करोना येऊ दे की आणखी दुसरं काही येऊ दे, तुम्हाला ऑफलाईन शिक्षणाबरोबर ऑनलाईन शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना शेवटच्या घटकापर्यंत देता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि समजा जर असं जानेवारी पासून करता येत नसेल तर सरळ सरळ 1 वर्ष थांबा आणि ही बाब तुम्ही केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर देश पातळीवर हे पटवून सांगा. मी पंतप्रधानांना पण पत्र पाठवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भातला काय निर्णय होतो ठीक आहे, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊ बच्चू भाऊ. येस, अगदी बरोबर आहे. माझं त्यांचं मत, हरीशजीचं मत अगदी बरोबर आहे. तर आता हे हा विषय जो आहे तो काही राज्यापुरता नाही, देश पातळीवर त्याच्यावर एक सूत्रता येणं गरजेचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे का आता हा कोरोना किती काळ राहील आणि ऑफलाईन आपण शिक्षण घेऊ शकलो नाही तर ऑनलाईन कसं शिक्षण घेता येईल त्याच्यासाठी आता आपल्याला मजबूतीनं समोर यावं लागतं. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि राज्य सरकारनं केंद्र सरकार मिळून हा एक एकत्रित निर्णय, त्याच्यासाठी असणाऱ्या सुविधा, जेवढे मुलं आमच्या शाळेत असेल त्यांना स्मार्टफोनच्या बाबत असेल, ह्या सगळ्या यंत्रणा उभ्या करावं लागेल आपल्याला. का हे किती दिवस चालेल आणि किती दिवस आपण शिक्षणापासून वंचित ठेवावं लागेल. हा ऑनलाईन शिक्षणाचा जो पर्याय हा म्हणजे कायमस्वरूपी पर्याय जरी नसला तरी तात्पुरता म्हणून आपल्याला वापरावंच लागेल. आणि निश्चितच या सूचनेचं आम्ही याच्या अगोदर सुद्धा ही मतं मांडली का आम्हाला ऑफलाईन आता भविष्यात जर करता झालं नाही 6 महिने, अजूनही 1 वर्ष वाढलं. कोण सांगतंय कोरोना 1 वर्षानं जाईल? मोदीजी म्हणत होते मागं का 2 महिन्या अगोदर त्यांनी बोलले का कोरोना नहीं रहा अब देश में, हमारा देश अब कोरोना मुक्त हो गया. 2 महिन्यानं कोरोना मोठा झाला. जगामध्ये आपण सगळ्यात जास्त समोर आलोय. जे पंतप्रधानाचं ते वाक्य चांगलं म्हटलं असतं ते खरं झालं असतं तर बरं झालं असतं, पण ते खरं ठरलं नाही. देशातल्या पंतप्रधानाचं वाक्य खरं होऊ शकलं नाही. त्यांनी जे घेतलेली माहिती ते सुद्धा त्यांच्याजवळ अपुरी आली आणि ते आज वेगळ्या परिस्थितीसमोर जावं लागतंय. म्हणून आता शिक्षणाचा असा जो खोळंबा होऊ नये, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीनं आता मजबूतीनं समोर जाणं गरजेचं आहे. म्हणजे बच्चू कडू, आता या सगळ्या संदर्भातलं एक सुधारित प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणार आपण? प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या बाबतीत आमच्या कॅबिनेट मंत्री आणि ते त्याच्या संदर्भात निर्णय घेईल. मी राज्यमंत्री आहे, मी फक्त आता चर्चेत सहभागी होतोय. तुमच्यासारखं कधी कधी सगळेच निर्णय आमच्याकडे येत नाही. राजेंद्र भाऊ, आपल्याला माहिती आहे राज्यमंत्र्याचा अधिकार, त्याचा हस्तक्षेप. पुन्हा आमदारासारखं असं वाटतं सभागृहात आपण राज्यमंत्री म्हणून अधिक एक तारांकित प्रश्न मांडण्याचा सुद्धा आम्हाला आता एक वेगळा अधिकार भेटला पाहिजे. खरं तर अशी एक व्यवस्था आहे. नाही, पण तुमच्यासारखे मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे काहीतरी धाडसी निर्णय होतील आणि तुम्ही ते घ्यायला सरकारला भाग पडाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद बच्चू कडू, धनंजय कुलकर्णी आणि हरीश भोटले, तुम्ही आला त्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. हायकोर्टाने काल जे ताशेरे ओढले त्याच्यावरती आता सरकार म्हणतंय की 10वीच्या परीक्षा आम्ही काही घेणार नाही. कदाचित कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर 12वीच्या परीक्षेबाबत देखील आम्हाला विचार करावा लागेल, ज्याबद्दल आम्ही घेऊ असं म्हटलं होतं. त्यामुळे आता कोर्ट म्हटलं की येत्या आठवड्याभरामध्ये प्रतिज्ञापत्र सुधारित सादर करा. त्यात नेमके मुद्दे राज्य सरकार काय मांडणार
याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता निश्चितपणे आहे. कारण 10वीच्या मुलांच्या परीक्षा होणार की नाही याचं भवितव्य ठरेल आणि 12वीच्या पुढं मुलांचं काय होणार याचीही टांगती तलवार बाजूला होईल. त्यामुळे काय होणार आहे याचा पाठपुरावा आपण करत राहणार आहोत. इथंच थांबू. नमस्कार.